शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार शिवसेना उपशहर प्रमुख महेश कोटीवाले यांच्या नेतृत्वाखाली तुर्भे एमआयडीसी, तुर्भे नाका ते महापे रस्त्यावर खड्ड्यांच्या बाजूने रांगोळी काढून खड्ड्यांना पुष्पहार अर्पण करत मनपाचा निषेध करण्यात आला। या दरम्यान खड्ड्यामध्ये मुक्त हस्त रांगोळ्या काढण्यात आल्या। कार्यकर्त्यांनी खड्ड्यामध्ये बसून आगळं वेगळं आंदोलन केलं। या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटानं मनपाच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष वेधलं। नवी मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास मनपा अधिकाऱ्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करून महाराष्ट्रातील गोरगरीब महिलांना दिलासा दिलाय। या योजनेसाठी पोलादपूर तालुक्यातील महिलांचाही अर्ज भरण्यासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येतोय। तालुक्यातील सेतू कार्यालय, सायबर कॅफे, अन्य खासगी कार्यालय या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्यात। याच अनुषंगाने पोलादपूर शहरातील शिवसेना शिंदे गटानं शासकीय कार्यालयावर ताण पडू नये यासाठी शिवसेना संपर्क कार्यालय पोलादपूर येथे अर्ज भरण्यासाठी कॅम्प आयोजित केला होता। येथेही महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। खारेपार विकास संकल्प संघटनेमार्फत पेण तालुक्यातील वाशीमध्ये करण्यात आलेल्या आमरण उपोषण आणि आंदोलनाच्या यशाचा भाग म्हणून 15 मार्च रोजी हेटवणे मध्यम प्रकल्प चतुर्थ सुप्रमा यासाठी 766 कोटीच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली। आचारसंहिता संपताच या कामाला सुरुवात होते हे अपेक्षित होतं, मात्र हे काम अद्यापही सुरू झालं नाही। कालव्याच्या कामास तात्काळ सुरुवात करण्यात यावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशाराच आता खारेपाट विकास संकल्प संघटनेचे अध्यक्ष प्रकाश माळी यांनी दिलाय। यावेळी मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन उपअभियंता आकाश ठोंबरे यांनी दिलं आहे। उरण शहरातील गजबजलेल्या भाजी आणि मच्छी मार्केटजवळील धोकादायक गटार सध्या अपघाताला कारणीभूत ठरतंय। या गटाराच्या दुरुस्तीकडे उरण नगरपालिकेने लक्ष केंद्रित करावं अशी मागणी नागरिक करत आहेत। या मार्केटमध्ये मोठ्या संख्येनं रहिवासी दैनंदिन जीवनातील खरेदी करण्यासाठी येत आहेत, मात्र रस्त्यावरील गटाराची दुरवस्था झाल्याने त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत असून पादचाऱ्यांना अपघाताला सामोरं जावं लागतंय। या धोकादायक गटाराची दुरुस्ती उरण नगर परिषदेनं लवकरात लवकर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरेश भोईर यांनी केली आहे। नवीन पनवेल परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली असून या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली। शहर प्रमुख यतीन देशमुख यांनी पनवेल महापालिकेचे शहर अभियंता संजय कटेकर यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत निवेदन दिलं। त्याचप्रमाणे महानगर गॅसचे काम करताना रस्ते पूर्णपणे खराब झालेत, यावर तात्काळ उपाय करण्याची मागणी केली, अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल अशी सूचना वजा इशाराही यावेळी देण्यात आला। स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या 295व्या पुण्यतिथीनिमित्त अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन, रायगड पोलीस आणि अलिबाग नगर परिषदेच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यातील हरणे या गावचे सुपुत्र असलेल्या कान्होजी आंग्रे यांनी सुरत ते गोवा या सागरी किनारपट्टीवर स्वराज्याचा भगवा फडकवला। इंग्रज, पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच या परकीय आक्रमकांचे किनारपट्टीवरील वर्चस्व मोडीत काढले। त्यांच्या अतुलनीय साहसाचं स्मरण व्हावं म्हणून भारतीय नौदलानं आपल्या पश्चिम विभागाला INS आंग्रे असं नाव दिलं आहे। खालापूर बार असोसिएशन अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चाळके यांच्या माध्यमातून खालापूर नगरपंचायत हद्दीतील शिरवलीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करत विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला। ॲडव्होकेट सचिन चाळके यांच्या सामाजिक बांधिलकीचं सर्वांनी कौतुक केलं। यावेळी ॲडव्होकेट रितेश पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शिक्षकांनी शाळेच्या वर्गात सुंदर स्लोगन लिहिल्याबद्दल तसंच शाळेची इमारत सुंदर ठेवल्याबद्दल शिक्षकांचं कौतुक केलं। ॲडव्होकेट सचिन चाळके यांनी विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचं महत्त्व पटवून देत वृक्ष लागवडीचे फायदे सांगितले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।